बरेचसे ठग लोक पण भेटली. मग तुम्ही कुठल्याही अभिनेत्याला विचारा, अभिनेत्रीला विचारा, घुसमट खूप होते. परत जातो लागतो सिनेमा आणि तुम्ही मी नाही पाहत, कारण मी पाहिल्यानंतर ते लहानपणीचे फोटोज बघितल्यासारखं वाटतं. अभिनेता अभिनेत्रींनी काहीतरी सुचवणं हा गुन्हाच आहे. आपण हे देऊया प्रेक्षकांना, नबा अरे आपला सिनेमा कुठला कुठे चालेल वगैरे असं जे काय, अरे या वर्षीचे सगळे अवॉर्ड आपल्याला वगैरे, हा जो काही एक आगाऊपणा आहे ना, आपल्याकडे खूप छान लेखक आहेत. आपल्याकडे डिरेक्टरांची कमी आहे, चांगल्या दिग्दर्शकांची कमी आहे. मी उघडपणे बोलतो. आता कुठली बाई असं नाही करत की फॅनवर मिरचीची पावडर टाकून सुनेसाठी किंवा पायऱ्यांवर कुठली सून किंवा कुठली सासू आपल्या सुनेसाठी किंवा सून आपल्या सासूसाठी पायऱ्यांवर साबणाचं पाणी टाकते. त्याच्यामुळे काय झालं ना, प्रेक्षक नाराज आहे. आधीचा सिनेमा जेव्हा बघितला जात किंवा तेव्हाच्या ज्या मालिका बघितल्या जात होत्या ना, नमस्कार मंडळी, फिल्मी मराठी KMW मध्ये आज पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण अशा कलाकाराला भेटणार आहोत ज्यांची मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चॉकलेट बॉय अशी ओळख आहे. त्याचबरोबर लहान पडदा मोठा पडदा यामध्ये विविधांगी भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. मन उधाण वाऱ्याचे ही मालिका आपल्याला सगळ्यांना आठवत असेलच. या मालिकेमधून ते घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनातही पोहोचले. चला तर स्वागत करूया मनमिळावू, शांत स्वभावाचे, सगळ्यांना आपलेसे वाटणारे कलाकार कश्यप परुळकर यांचं. नमस्कार. नमस्कार. नमस्कार वैशालीताई, कसे आहात? मी मस्त, तुम्ही कसे आहात? मी मस्त आहे. मला आज आवर्जून बोलावं असं वाटतंय की संतांनी म्हटलेलं आहे की बोले तैसा चाले त्याची बंदाई पावले. गेल्या महिन्यात आपलं बोलणं झालं होतं, त्यावेळेस तुम्ही म्हणाले होते जूनच्या पहिल्या आठवड्यात आपण भेटू. आणि आज तुम्ही मला वेळ दिलाय, त्यासाठी मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. खरं तर मी तुमचे आभार मानले पाहिजे. तुम्ही इतक्या लांबून आलात भेटीला. आणि महत्त्वाची गोष्ट प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय की आपला स्नेह हा जवळजवळ 15 वर्षांपूर्वीपासूनचा आहे. 15 वर्षांपूर्वी आपलं बोलणं झालं होतं फक्त फोनवर. आज आपण पहिल्यांदा भेटत आहोत इतक्या वर्षानंतर. योग यावा लागतो. योग यावा लागतो. तो आज 15 वर्षानंतर हा योग आला. खूप छान वाटतंय. प्रेक्षकांनी तुम्हाला पडद्यावर तर पाहिले, लहान मोठ्या पडद्यावर. पहिली मालिका तुमची मन उधाण वाऱ्याचे. त्याच्या आधीचा प्रवास आम्हाला थोडासा जाणून घ्यायचा आहे. त्याच्या आधी म्हणजे अर्थात माझी फॅमिलीमधलं किंवा नातेवाईकांमध्ये कोणीही दूरपर्यंत या क्षेत्राशी संबंधित असं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे मला जे काय करायचं ते मलाच करावं लागणार होतं. मलाच ती माणसं शोधावी लागणार होती ज्यांच्यासोबत मी या क्षेत्रामध्ये आतमध्ये प्रवेश करू शकेन. कारण आम्ही बाहेरच होतो. आतमध्ये कसं शिरायचं, कोणाला विचारायचं. मूळचं गाव कोणतं तुमचं? आमचं रत्नागिरी. बरं, कोकणात. हा, पण माझा जन्म, माझं जडणघडण सगळे मुंबईत झाले. बरं. आणि मग त्याच्यानंतर कसं जायचं, मग बरेचसे ठग लोक पण भेटली. ते असतात आणि आपल्या क्षेत्रामध्ये जास्त, कारण ग्लॅमर असतं म्हटल्यानंतर त्या लोकांचं जास्त असतं. मग असं करूया आणि तसं करूया, मोठमोठ्या बढाया. आणि सांगणारं कोणी नव्हतं ना की या व्यक्तीसोबत राहायचं, त्या व्यक्तीसोबत नाही राहायचं, अमुक या ऑफिसमध्ये जाऊन भेटायचं, किंवा अमुक एका व्यक्तीसाठी भले तासनतास थांबावं लागले तरी थांबायचं, किंवा अमुक व्यक्तीला वेळच द्यायचं नाही, हे सांगणारं कोणी नव्हतं. त्याला तो गॉडफादर असतो तसं कोणीच नव्हतं. आणि मग असंच चाचपडत अगदी कळायला लागल्यापासून माझा आवडता अभिनेता, सर्वात पहिला आवडता अभिनेता म्हणजे गोविंदा. आणि गोविंदा मला प्रचंड आवडा, इव्हन आजही आवडतात. आणि आजही त्यांचे चित्रपट मी अगदी आवर्जून पाहतो. मला मजा येते, कितीतरी वेळा पाहिले असेल चित्रपट तरी पण. आणि त्यांना पाहून असं वाटायचं. आणि मग माझ्या आईला सिनेमांची फार आवड. अरे वा. आईला, वडिलांना पण आहे पण आईला जास्त आहे. आणि आई मला घेऊन जायची. आणि तेव्हा आम्ही सायनला राहायचो. तर सायनला रूपम टॉकीज होतं. रूपम टॉकीजमध्ये मग मी माझा आयुष्यातला पहिला सिनेमा पाहिला असेल तर रूपम टॉकीजमध्ये पाहिला असेल. मला फक्त हे नाही आठवते की तो पहिला सिनेमा कुठला होता. तो रामलखन होता की मिस्टर इंडिया होता, मला तेवढं फक्त आठवत नाही आहे. आणि अप्पू राजा मी पाहिलेला होता. आणि त्याच्यानंतर अशी ही बनवा बनवी हा सिनेमा मी प्लाझामध्ये पाहिला होता. तेव्हा तर मी किती 5-6 वर्षांचा असेल. 88 सालचा सिनेमा आहे तो. 5 वर्षांचा असेल.
आणि आईसोबतच मी गेलो होतो, आई आणि आमच्या एक मावशी त्यांच्यासोबत. तर सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची तेव्हापासूनची सवय ती आईने लावली. बरं. आणि त्याच्यामुळे मग ते सिनेमावर ते कलाकार सगळे पाहायचो आणि मग वाटायचं की अरे आपण इथे दिसलं पाहिजे, या मोठ्या पडद्यावर हे सगळे किती छान वाटतात. तर ते लहानपणापासून डोक्यात पक्क बसले होते की आपल्याला हे इथे जायचं आहे. अक्कल नव्हती फार, वय किती 5-6 वर्ष वय होतं माझं, पण वाटायचं की आपण हे करावं. मग ते जसं मोठमोठं होत गेलो तसं मग कळायला लागलं, मग ह्याला सिनेमा म्हणतात, मग हे ॲक्टर्स असतात, मग हे काम कसं करतात, मग अमुक तमुक वगैरे. शोध सुरू झाला. मग शाळेमध्ये असताना मग छोट्या छोट्या नाटिकांमध्ये भाग घेणं झालं. मग स्टेज परफॉर्मन्स वगैरे करू लागलो. ते पण माझ्या आईने जबरदस्ती मला स्टेज परफॉर्मन्स करायला लावलं, कारण मला स्टेज फिअर प्रचंड होता, तो तिला माहीत होता. आणि तिची पण कुठे एक इच्छा होती की जर या क्षेत्रात करू इच्छित आहेस तर ठीक आहे, तू कर, काही हरकत नाही आहे. आईवडिलां दोघांचा मला पाठिंबा होता. आणि तसं करत करत आलो. मग कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धा, बरोबर. आणि मग त्या ओळखींना मग अमुक इथे जाऊन भेटा, इथे ऑडिशन चालू आहे, तिथे ऑडिशन चालू आहे. आणि तेव्हा तर ते आता तर फार इझी झालंय, मोबाईल फोन वगैरे. ते आता मोबाईल फोन नव्हता हातामध्ये, म्हणजे मोबाईल फोन मार्केटमध्ये आले होते पण आपली ऐपत नव्हती. बरोबर. आणि त्या काळामध्ये हे स्ट्रगल सुरू झालेलं होतं. आणि मग ते फोटोग्राफ सगळे म्हणजे हार्ड कॉपीज घेऊन जायचो स्टुडिओमधून, त्या कॉपीज काढायच्या आणि अमुक सगळ्या त्या ऑफिसेसमध्ये जाऊन ते असं देऊन टाकायचं, बाबा हे फोटोज तुमच्याकडे, मागे नंबर आणि नाव वगैरे लिहून. आणि असं करत करत मग कुठून फोन यायचे, मग तिकडे ऑडिशन द्यायचो. छोट्या छोट्या गोष्टींसाठी फोन यायचे पण करायचो. आणि तिकडे खूप रांगा बघायचो, अरे बापरे ह्याच्यामध्ये त्यात ही एवढीशी छोटीशी भूमिका, असं सगळं होतं. तर ते करता करता मग पहिली मालिका मनोधाण वाराचं. त्याच्या अगोदर खरं तर एक पहिलाच सिनेमा मी केला होता 2007 मध्ये. दादा फक्त तुझ्यासाठी हे नाव आहे त्या सिनेमाचं, जो आता फक्त मराठी चॅनलवर बऱ्याचदा तो लागतो सिनेमा. आणि तो मी नाही पाहत, कारण मी पाहिल्यानंतर ते लहानपणीचे फोटोज बघितल्यासारखं वाटतं. आणि तेव्हा मी कॅमेरा फेसिंग अगदी नवीन होतं, त्याच्यामुळे फार अवघड होतं माझ्यासाठी. मग तेव्हा मी नाटकं करायचो, पण कॅमेरा समोरचा अभिनय मला माहीत नव्हता ना. पण तेव्हा मी तो सिनेमा केला आणि माझे सर्व माझे दिग्दर्शक, माझे DOP तेव्हाचे समीर आठले DOP होते, दिग्दर्शक अनिल सुर्वे होते, कलाकार सुहास पळशीकर होते, इलाताई भाटे, त्यांनी खूप सपोर्ट केला. त्यांनी शिकवलं मला की कॅमेरा, अरे हे असं नसतं, कॅमेरा बघ ना, कॅमेरा इथे आहे ना, तू इथे आहेस ना, मग तो कसं वगैरे असं. मग त्यांना हे माहिती होतं की हा अभिनय चांगला करतो पण ह्याला कॅमेऱ्याची काही जाण नाही आहे. आणि मग ते हळूहळू समजून घेत जमलं ते. मग तो पहिला सिनेमा 2007 मध्ये. आणि मग 8 मध्ये परत शोधण्यातच गेला संपूर्ण वेळ. आणि मग 2009 मध्ये मालिका आली. तुम्ही कसे पोहोचले तिकडे? मालिका म्हणजे कसं, ते त्यांच्याकडे खूप ऑडिशन्स झाले होते. म्हणजे हे मला खूप नंतर कळलं. महेश कोठारे त्याचे प्रोड्युसर, आणि ते स्वतः लक्ष देऊन ते प्रत्येक ऑडिशन स्वतः घ्यायचे. मला नंतर कळलं ते जवळजवळ 400 ते 450 मुलांचे ऑडिशन्स झाले होते. पण चॅनल स्टार प्रवाह त्यांना काय ते पसंत पडत नव्हतं. आणि माझा एक मित्र आहे संदीप झुबाटकर, तो तेव्हा डिरेक्शन लाईनमध्ये होता. आता तो अभिनय पण करतो बऱ्याच सिनेमांमध्ये, तुम्ही त्याला पाहिलं असेल. पण त्याने मला सांगितलं की अरे महेश कोठारे नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत, तू जा ना, तू भेट ना. म्हटलं नाही रे. आणि तेव्हा आहे ना असं झालं होतं की म्हणजे जायचो ना तर मित्राची भूमिका, मग हिरोच्या मित्राची भूमिका, नाही ते हिरोच्या भावाची भूमिका, अशी काहीतरी भूमिका विचारायचं. मग मूड ऑफ व्हायचं. तर मला असं वाटायचं तिकडे गेल्यानंतर हेच होणार आहे, मित्राची वगैरे भूमिका विचारते, मला नाही जायचं. असं मी टाळत होतो, मी जात नव्हतो. आणि संदीपने जबरदस्तीने, म्हणजे त्याने आठवड्यामध्ये मला 3 वेळा फोन केले. तिसऱ्यांदा फोन केल्यानंतर मग मी 4 दिवसानंतर मग मी भेटायला गेलो. आणि ज्या दिवशी भेटायला गेलो त्याच दिवशी माझं सिलेक्शन झालं. चॅनलकडून पण होकार आला आणि ती मालिका मिळाली. असं झालं ते. खूप गाजली ती मालिका, खरं तर खूप गाजली. काय सांगाल त्याच्या आठवणी? नाही, खूप आठवणी आहेत. म्हणजे ती मालिका एकतर स्टार प्रवाह मी मालिका बघत नव्हते, पण मी त्यावेळेस ती बघितली होती. गोड होती ती मालिका. नाही, अजूनही आठवण, म्हणजे आता इतकी वर्ष झाले बघा ना, 16 वर्ष झाले. पण आजही मला ती मालिका पाहिलेले प्रेक्षक आजही भेटतात. म्हणजे जसं आता नवागडी नवराज्य ही हल्लीची मालिका असेल, तर नवागडी नवराज्य मध्ये तुम्ही असं मनोधाण वाऱ्याचं पण नाव घेतं, मनोधाण वाऱ्याचं मध्ये तुम्ही होता, आम्ही पाहायचो. तर मला आश्चर्य वाटतं
आता काही काही अशा खास करून महिला भेटतात, त्या मला असं म्हणतात, आम्ही शाळेमध्ये असताना ना ती मालिका पाहायचो. महिला म्हणतो आम्ही, साधारणतः आता 30-35 असतील म्हणायच्या, किंवा आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही ती मालिका आवर्जून पाहायचो कॉलेजमध्ये असताना. आणि मला असं वाटायचं म्हणजे मी एवढा एजेड आहे की पण नाही, तेव्हा मी खूप लहान होतो. असं बरं ठीक आहे असं. पण छान वाटतं, त्या मालिकेने खूप फेम दिला, लोकप्रियता दिली. आणि नवीन नवीन कलाकार कुठल्या तरी एका भूमिकेमुळे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो, ती मालिका लक्षात म्हणजे आपल्या झोळीमध्ये काय आहे तर ह्या गोष्टी आहेत, त्यांमध्ये ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, मन उधाण वाऱ्याचं. नक्की. त्यानंतर तुम्ही जय भवानी जय शिवाजी मध्ये नेताजी पालकरांची भूमिका. बरोबर. त्या भूमिकेबद्दल काय सांगाल? ती एक वेगळी भूमिका होती तुमच्या करिअर. ते अचानक मला फोन आला होता आणि दशमी क्रिएशन्सची स्टार प्रवाहासाठीच होती ती. तर मी म्हटलं कसं काय, म्हटलं नेताजी पालकर तुम्हाला का वाटतं मी करू शकतो, असं माझाच प्रश्न होता माझा स्वतःला पण. आणि ज्याने मला विचारलं सोहम, त्याने पण. मी म्हटलं सोहम कसं काय रे, म्हटलं तुला. नाही म्हणे तू ऑडिशन तर दे, आपण बघूया. म्हणून ऑडिशन घेतो. म्हटलं हां, कॉस्ट्युम ड्रामा आहे, ऑडिशन तर द्यावीच लागेल. मग खूप त्या गेटअपमध्ये ऑडिशन दिलं, चॅनलने ते पास पण केलं. पण मला कॉन्फिडन्स नव्हता की मी नेताजी पालकरांची भूमिका करू शकेन. कारण फक्त शिलेदार म्हणून नाही प्रेझेंट करायचं, तर भाषेचा मला थोडंसं दडपण होतं. कारण नेताजी पालकरांची भाषा म्हणजे एक तर ते तळेगावचे, आणि साधारणतः आत्ता कोल्हापुरी जी भाषा आपण म्हणतो ना, तो हेल असलेली भाषा ती असणार होती. तर मी ती भाषा आतापर्यंत ऐकत आलोय, पण मी कधी बोलण्याचा कधी असा प्रयत्न नव्हता केला, किंवा मी कधी कुठल्या एकांकिक वगैरे केले असतील, किंवा कधीच त्या भाषेमध्ये मी परफॉर्मन्स कधीच केलेला नव्हता. त्यामुळे मला तो कॉन्फिडन्स नव्हता. मग मी झोकून दिलं होतं स्वतःला. म्हणलं ठीक आहे, आपण डिरेक्टर आणि रायटर्स आणि ते जे सर्व इतिहासकार पण होते सोबत, आणि अनिल पवार त्याचे रायटर, डायलॉग रायटर होते. खूप छान लिखाण, त्यांचं डायलॉग रायटिंग फार सुंदर होते. मग ते खूप तोंडपाठ करायचो मी, आणि ते अगदी बोलीभाषेत व्यवस्थित, म्हणजे असं पाठ करून बोलल्यासारखं वाटू नये वगैरे, यासाठी खूप मला जरा सुरुवातीला फार जड गेलं ते. पण मी ते केलं. म्हटलं चॅलेंज आहे, आपण करूया. ते चॅलेंजिंगच होतं. केलं. आणि मला ना थोडंसं ती सिरियल लॉन्च व्हायच्या आधी, आम्ही 4 महिने आधीपासून आम्ही त्याचं काम सुरू केलं होतं. लॉन्च व्हायच्याही आधी 4 महिने आधी. आणि लॉन्च होईपर्यंत माझ्या डोक्यात काही नव्हतं की ही भूमिका चालेल नाही चालेल. म्हटलं चालली तर चालली, बघूया. त्या भूमिकेसाठी फक्त 20 दिवसांचं, 1 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं. 20 एपिसोड्स मी असणार होतो फक्त, आणि 1 महिन्यात मी फक्त काम करणार, एवढंच ठरलेलं होतं. ती सिरियल लॉन्च झाल्यानंतर ते लोकांना कॅरेक्टर एवढं, म्हणजे त्यांची भूमिका करणारा मी, आणि मला कौतुक ऐकायला यायला लागलं. म्हणजे कौतुक होतंय आपलं. आणि नंतर मग प्रोडक्शन आणि चॅनल दोघांनी तो 1 महिन्याचा करार 1 वर्षावर नेला, की आपण 1 वर्षाचा करार करूया. आपण नेताजी पालकरांना अजून पुढे स्ट्रेच करत आहोत, आपण दाखवत आहोत असं. नंतर काही तांत्रिक गोष्टींमुळे ती मालिका 105 एपिसोडमध्ये बंद झाली. पण ती जरी बंद झाली असली तरी सुद्धा तुमची भूमिका लक्षात राहिली. आणि मला पण ते नवल वाटलं. आणि त्यावेळेला मला अजून एक कलाकार म्हणून अजून एक गोष्ट अशी लक्षात आली, की आपण कुठली तरी भूमिका इच्छा करण्यापेक्षा, भूमिकेबद्दलची इच्छा करण्यापेक्षा आपण असं करूया की लेखक, डिरेक्टर आणि मेकर्स जे आहेत ते लोक जे ठरवतील आपल्यासाठी जी भूमिका, ती आपण करूया. हे सरप्राइझिंग आहे आपल्यासाठी. आणि हे पहिल्यांदा मला अनुभव आला तो ह्या बाबतीत, जय भवानी जय शिवाजीच्या बाबतीत आणि पानिपतच्या बाबतीत. कारण ते पण माझ्या खिसगणतीत नव्हतं. मला माहितीही नव्हतं की मी अशा पद्धतीची भूमिका कधी करू शकेन. पण म्हटलं ते लोक जर का आपल्याबद्दल असा विचार करून आपल्याला ही भूमिका देत असेल ना, तर आपण झोकून देऊया. ते आपल्यासाठी पण सरप्राईज असेल आणि प्रेक्षकांसाठी पण सरप्राइझिंग असेल. तुम्ही तप्तपदी हा चित्रपट केलाय, त्यामध्ये असं ऐकलंय मी की ते लिखाण स्वातंत्र्यपूर्वीचं होतं, रवींद्रनाथ टागोरांचं. तर तो काळ आणि आत्ताचा काळ, तो विषय, काय फरक जाणवतो तुम्हाला? खूप फरक जाणवतो. एकतर रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली गोष्ट, त्या गोष्टीचं नाव होतं दृष्टिदान. सिनेमाचं नाव पण आधी दृष्टिदानच होतं, पण नंतर ते तप्तपदी, कारण दृष्टिदान नावामध्ये लगेच लक्षात येतं ना गोष्ट काय असेल, म्हणजे ही दृष्टी संदर्भातली गोष्ट असेल, त्याच्यामुळे नाव बदललं होतं.
पण ते सचिन नागरगोजे त्या सिनेमाचे प्रोड्युसर, डिरेक्टर आणि रायटर होते. आणि मधुगंध कुलकर्णी संवाद लिखाण होतं त्यांचं. आणि त्यांनी इतकी मेहनत घेऊन ते त्याचं लिखाण आणि इतकं सुंदर केलेलं होतं की तो काळ पूर्णतः उभा, म्हणजे सिनेमावर तो पडद्यावर उभा करण्यासाठी खूप त्यांची मेहनत होती. आणि आपण कुठे कमी पडता कामा नाही. कारण आता अर्थातच आत्ताच्या जनरेशनमधला मी, बरोबर आहे, आणि माझी बोलण्याची लकब, माझे हातवारे वगैरे या सगळ्या गोष्टी, आणि स्वातंत्र्यपूर्व काळातला तो माधव तामणकर, तो प्रेझेंट करायचा तर हे असे हातवारे चालणार नाही. मग तो मॅनरिझमपासून सगळ्या गोष्टींवर, प्लस तो डॉक्टर, आणि तेव्हाचं प्रतिष्ठित डॉक्टर, असं ती एक भूमिका होती. तर एकदा सचिन नागरगोजेने खास त्याकरता मला समर नखाते, मोठं नाव आहे, समर नखातेंशी भेट घडवून दिली. आणि समर नखातेंसोबत आम्ही एका हॉटेलमध्ये जवळजवळ 3 तास मी बसलो होतो. ते मला बरेच प्रश्न विचारत होते आणि मी त्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. आणि त्यांनी मला तो काळ समजावून सांगितला त्यांच्या शब्दात. त्यांनी तो डॉक्टर समजावून सांगितला. आणि एकंदरीत सिनेमामध्ये केला जाणारा अभिनय इथपासून सगळ्या गोष्टी तेव्हा चर्चेला गेल्या. आणि मला अजून आठवतं आहे, कारण त्याच्यानंतर समर नखातेंशी माझी कधी भेट झाली नाही, भेट व्हावी अशी इच्छा आहे. पण त्यावेळेला त्यांनी जे काही जे बोलले माझ्याशी, आम्ही गप्पा मारल्या असतील, त्यांनी मला प्रश्न विचारले, मी त्या प्रश्नांची उत्तरं देत राहिलो. विषय हा होता. आणि पण झालं असं की नंतर मला खूप सारे प्रश्न त्यांना विचारायचे होते जे राहून गेले. ते आता पुन्हा कधी भेट होईल तेव्हा मी नक्कीच विचारेन. पण खूप शिकायला मिळालं. आणि सचिनने पण त्याच एका गोष्टीबद्दल, म्हणजे त्यांच्यात ती एक वाक्यता राहावी त्यासाठी सचिन आग्रही राहिला. आणि त्यांनी तशा पद्धतीने तो सिनेमा बनवला. तो सिनेमा त्याचं प्रमोशनमध्ये काही कमतरता होती आणि म्हणून तो बॉक्स ऑफिसवर नाही चालला. पण त्यानंतर तो झी टॉकीजला बऱ्याच लोकांनी पाहिला. म्हणजे मला आज बरेच प्रेक्षक भेटतात ज्यांनी तप्तपदी सिनेमा पाहिलेला आहे आणि तप्तपदी सिनेमा त्यांना आवडला असे म्हणणारे पण बरेच प्रेक्षक आज भेटतात. बरं वाटतं. त्या सिनेमामध्ये 2 अभिनेत्री आणि 1 हिरो असं आहे. त्यात काय बदल झालाय का आत्ताच्या जनरेशनला? तुम्ही काय सांगाल ते समजावून? तेव्हा लग्न व्हायची, 3-4 लग्न करायचं. त्याबद्दल विचार. आणि कारण जर पुरुषांना ती मुभा होती, मग स्त्रियांना का नव्हती, हा मुद्दा आलाच. मग हिंदू कोड बिल आणि या सगळ्या गोष्टी आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू कोड बिल आणि त्यामध्ये स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य, स्त्रियांचा विचार, जो छत्रपती शिवाजी महाराजांपासून तो एक समाजामध्ये पेरवण्याचं जे काम सुरू झालेलं आहे ते डॉक्युमेंटेशनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलमध्ये आणलं. आणि त्याचा परिणाम हा असा आहे की आज एखादा पुरुष एक लग्न करू शकतो. एक त्या स्त्रीची संपूर्ण जबाबदारी त्याने घ्यावी. दुसऱ्या स्त्रीसोबत लग्न किंवा दुसऱ्या स्त्रीसोबत त्याचं इतर काही संबंध वगैरे ह्याला मान्यता नाही. आणि जर तशी करण्याची त्याची इच्छा असेल तर मग ह्या स्त्रीला मुक्त करावं त्या बंधनातून. मग इथे पण आपले मालकी हक्क दाखवायचा आणि तिथे सुद्धा मालकी हक्क, म्हणजे हा एक साधारण एक स्वभाव जो काही पुरुषांमध्ये असेल, सगळ्याच पुरुषांमध्ये असेल असं मी म्हणत नाही, काही पुरुषांमध्ये. तर ती एक गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे खोडून काढली गेली. आणि तो काळ आणि आत्ताचा काळ ह्यामध्ये हा एक खूप मोठा फरक जाणवतो लग्न व्यवस्थेमधला, जो मला वाटतं गरजेचा होता, जो घडून आला. मन उद्या नवाऱ्याच्या मालिकेची अजूनही लोकांना आठवण येते, किंवा जुन्या चित्रपटांची अजूनही लोकांना आठवण येते की ते आले की लोक आवर्जून बघतात. तर तेव्हाचे सिनेमे मालिका आणि आत्ताच्या सिनेमा मालिका यात तुम्ही काय फरक सांगाल? तेव्हा काय व्हायचं ना, तेव्हा मालिका असेल किंवा सिनेमा असेल ते आधी बनवले जायचे. प्रेक्षकांना अमुक एक आवडेल वगैरे हा विषय असायचा, पण तो फक्त एक 5 ते 10% त्याचं वजन असायचं एक संपूर्ण त्या निर्मितीमध्ये. आणि बाकीचा जो संपूर्ण भाग होता ना, तो ते जी गोष्ट आपण बनवतो ना ते प्रामाणिकपणे सादर करण्यात, त्याचं सादरीकरणावर जास्त विशेष भर असायचा, जास्त भर. आत्ता तुम्ही म्हणालात ना की म्हणून त्या मालिका किंवा ते सिनेमे आजही लक्षात येतात. आत्ता कसं झालेलं आहे, प्रेक्षकांना काय आवडतं ह्या गोष्टीला इतकं वजन आलेलं आहे ना की ते जवळजवळ 60-70% झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ना ती जी निर्मिती आहे ना, त्या निर्मिती पूर्णतः त्या प्रेक्षकांना जे आवडेल त्या अनुषंगानेच आहे, म्हणजे पूर्णतः परावलंबी आहे.
आणि त्याच्यामुळे काहीतरी बनवण्याचा एक विषय जो असेल त्याच्या सादरीकरणामध्ये स्वतःच त्यांनी इतकं साचेबद्ध करून टाकलेलं असतं स्वतःला. मग यामध्ये कलाकाराची घुसमट होते का? अभिनेत्यांची तर फार घुसमट होते. मग तुम्ही कुठल्याही अभिनेत्याला विचारा, अभिनेत्रीला विचारा, घुसमट खूप होते. काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी बोलायचं असतं, काही शंका असतील किंवा अमुक पद्धतीने जावं असं मनात वाटत असेल, परंतु नाही ऐकलं जातं. सिनेमामध्ये कदाचित ऐकलं जातही असेल, मालिकांमध्ये तर अजिबात ऐकलं जात नाही, अजिबात नाही. म्हणजे तिथे अभिनेता अभिनेत्रींनी काहीतरी सुचवणं हा गुन्हाच आहे. हे खरं स्पष्टपणे बोलतो. आम्ही काही सुचवायला गेलो ना की आवडत नाही, इगो हर्ट होतो. माहित नाही का इगो हर्ट होतो. म्हणजे जे आहे ते भल्यासाठीच सांगितलं जातं. खरं तर सर्वच कलाकार हे सांगतात ना काहीतरी, परंतु ते ऐकलं जात नाही आणि विषय तोच होतो. मग त्या सादरीकरणावर इतके कुंपण येतं एक प्रकारे. त्या कुंपणाच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. कुंपण नसावं त्या कलेला. तो प्रवाह असायला पाहिजे त्याला, एक नदीसारखा प्रवाह. ती जसं पाणी ओतेल तसं, जसं जसं जाईल तसं ते जाऊ दे. ते तसं नाही जात ते. बरं, ह्यांचं जे असतं ते साचेबद्ध असतं आणि त्याच्यामध्ये भरकटलं पण ते भयानक असतं. त्याच्यामुळे काय झालं ना, प्रेक्षक नाराज आहे. आधीचा सिनेमा जेव्हा बघितला किंवा तेव्हाच्या ज्या मालिका बघितल्या जात होत्या ना, त्या आजही आठवतात लोकांना. कारण ते त्याच्याशी ना अटॅच व्हायचे, ते इन्व्हॉल्व्ह व्हायचे आणि त्या जितके कॅरेक्टर्स असायचे ना, ते कॅरेक्टर्स त्यांना त्यांच्या घरातले वाटायचे. अरे ही आजी हा आमच्या घरातलीच आहे, ही अशीच आहे. अरे ही आता कुठली बाई असं नाही करत की फॅनवर मिरचीची पावडर टाकून सुनेसाठी किंवा पायऱ्यांवर कुठली सून किंवा कुठली सासू आपल्या सुनेसाठी किंवा सून आपल्या सासूसाठी पायऱ्यांवर साबणाचं पाणी टाकते. मग कसे लोक अटॅच होते? नाही होणार अटॅच. प्रॉब्लेम हाच आहे. आणि आता मालिकांमध्ये ह्या गोष्टी असतील आणि सिनेमामध्ये, सगळे सिनेमा नाही म्हणत मी, काही प्रामुख्याने असे सिनेमे आले आणि त्याचं प्रमोशन खूप जोरजोरात होतं. पण ते सिनेमे आहे ना, आता भाषा मराठी आहे ना, म्हणजे मराठी संस्कृतीशी निगडीत ती गोष्ट असणार आहे. ती संस्कृती दिसत नाही कुठे, कारण त्याच्यामध्ये सरमिसळ खूप असते. मग साऊथमध्ये हे चालतं ना, मग तशा पद्धतीचं ॲक्शन असतं. किंवा मग हिंदीमध्ये अमुक गाणी अशा पद्धतीची गाणी चालतात. किंवा मग त्या गाणीच्या सिनारी मागचं जे सीन वगैरे मग जरा ॲब्रॉडला जाऊन शूट करणं वगैरे, या ज्या सगळ्या गोष्टी. मराठी पण कुठे, मराठी पण हरवलं. दादा कोंडकेचे सिनेमे आजही लक्षात का आहेत? का तो पूर्ण मराठी सिनेमा असायचा. किंवा बरेचसे मराठी कित्येक सिनेमे, म्हणजे सचिन पिळगावकरांनी बनवलेले सिनेमे असतील, महेश कोठारेंनी बनवलेले सिनेमे असतील, किंवा हे झाले म्हणजे जे चाललेले सिनेमे, जे कॉमेडी सिनेमे खूप चालायला लागले होते त्यांबद्दल बोलतोय. पण त्या संजय सुरकरांचे काही सिनेमे असतील, किंवा त्याच्याही आधी म्हणजे परांजपे म्हणा किंवा भाऊराव पेंटर म्हणा, त्यांचे सिनेमे जर का तुम्ही बघाल ना, त्याच्यामध्ये एक मराठी पण होतं. त्याच्यामध्ये महाराष्ट्राची संस्कृती दिसायची, ती लक्षात यायची आणि त्याच्यामध्ये सरमिसळ नव्हती. त्याच्यामध्ये तो विषय मांडण्याची एक हातोटी होती आणि तो विषय अगदी थेट मांडला जायचा आणि तो प्रेक्षकांच्या काळजाला भिडत होता. एक्झॅक्टली. आता तो थेटपणा राहिलेला नाहीये, म्हणून प्रेक्षक नाराज आहेत आणि नाराज आहेत, थोडेसे उदास आहेत आणि म्हणून ते आजच्या सिनेमाला तशी गर्दी करत नाहीत. पण आता मला वाटतं हा सिनेमा खूप चालला, आता थांबायचं नाही. सिनेमा चालला तर त्याचं कौतुक आहे, पण सिनेमा चालला आणि प्रेक्षक त्याचं कौतुक करतात, याचा अर्थ तो थेट सिनेमा असावा. याचा अर्थ तो प्रेक्षकांना आवडलेला सिनेमा नक्कीच असणार. म्हणजे प्रेक्षकांना काय आवडतं ना, हे खरं तर प्रेक्षकांना पण माहीत नसतं. पण प्रेक्षक बघितल्यानंतर त्यांना ती गोष्ट आवडते. म्हणजे आपल्याकडे खूप असे लोक आहेत की प्रेक्षकांना अमुक ही गोष्ट आवडते, आपण हे देऊया. आपण कशाला, म्हणजे ज्याला आपण देव मानतो, चार्ली चॅप्लिन, त्यांनी स्वतःहून असं म्हणून ठेवलेलं आहे की प्रेक्षकांना काय आवडतं हे प्रेक्षकांना स्वतःलाही माहीत नसतं. ते थिएटरला येतात, प्रेक्षक जे थिएटरला सिनेमा बघायला येतात ना, कुठलाही प्रेक्षक असो, मराठीच नाही, कुठलाही जगातला कुठलाही प्रेक्षक तो येतो, तो तुमची क्रिएटिव्हिटी बघायला येतो. तो हे ठरवून नाही येत की मला अमुक बघायला मिळेल, असं नाही कोणी ठरवून येऊ शकत. हां, तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जेवायला जाता तेव्हा तुम्ही ठरवून जाऊ शकता की मला अमुक एक डिश खायची आहे. सिनेमा थिएटरमध्ये तुम्ही येऊन नाही असं की मला अमुक एक बघायचं आहे वगैरे, असं नाही आहे. त्यांना प्रेक्षकांना तुमची कलाकृती पाहायची असते आणि तुमची क्रिएटिव्हिटी, तुम्ही काय दाखवणार, काय क्रिएटिव्ह असणार आहे तुमचे, ते बघूया, ते बघण्यासाठी येतात. ते ठरवून येत नाहीत आणि त्याच्यामुळे हा जो आगाऊपणा जो आहे ना बऱ्याचशा लोकांमध्ये, प्रेक्षकांना हे आवडतं, आपण हे देऊया, आपण हे देऊया. प्रेक्षकांना नबा अरे आपला सिनेमा कुठला कुठे चालेल वगैरे, असं जे काय, अरे यावर्षीचे सगळे अवॉर्ड आपल्याला वगैरे, हा जो काही एक आगाऊपणा आहे ना, तो आधी बंद केला गेला पाहिजे. ही गरज आहे.
आणि तरच मग प्रेक्षक सुद्धा सुखावतील, कारण तुमच्याकडूनच असं काहीतरी देणं होईल ना, जे प्रेक्षक कलाकृती आहे त्याचं सादरीकरण सुंदर असलं पाहिजे, एवढीच फक्त माफक अपेक्षा आहे. त्याच्यासाठी 50 कोटी 100 कोटींचंच बजेट असलं पाहिजे असंही नाही. आता फॅन्ड्री सारखा सिनेमा चालला, प्रेक्षकांनी काय ठरवलं होतं आपल्याला असं काहीतरी बघायला मिळेल म्हणून ते सिनेमा, असं नव्हतं ना. तो विषय होता ज्याचं सादरीकरण सुंदर होतं, तो मांडला. किती म्हणजे काय 50 कोटीचा सिनेमा होता का तो? नाही, पण तो सिनेमा चालला. म्हणजे मी एक फॅन्ड्रीचं फक्त एक उदाहरण घेतलं. असे खूप सारे सिनेमे आहेत जे खरंच खूप सुंदर, मराठीमध्येच. पण मराठीमध्ये आपल्याकडे खूप छान लेखक आहेत, आपल्याकडे डिरेक्टरांची कमी आहे, चांगल्या दिग्दर्शकांची कमी आहे, हे मी उघडपणे बोलतो. बरोबर. कारण दिग्दर्शक जी गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कॅमेरा आणि पडदा ह्याचं जे माध्यम, तो जे आता ते हाताळायचं आहे, त्याला सांभाळायचं आहे, आणि त्याच्यासाठी सगळे क्रू मेंबर्स, हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्या सगळ्यांना सोबत घेऊन त्याला ही गोष्ट प्रेक्षकांपर्यंत ह्या कॅमेरा आणि पडद्यावर त्याला उमटवायची कॅमेऱ्याच्या सहाय्याने म्हटल्यानंतर तो किती हुशार असला पाहिजे. तशी हुशार दिग्दर्शक आपल्याकडे कमी आहेत, हे आपण मान्य करूया. तुमचे नवीन प्रोजेक्ट काय आहेत आता मी एक वेब सिरीज करतोय. बरं. हां, आणि त्या वेब सिरीज बद्दल मी आता इतक्यात काही उघड करू शकत नाही, पण आम्हाला तुम्ही दिसणार आहात. हो, अर्थातच प्रयत्न आहे. येत्या ऑगस्ट पर्यंत ती वेब सिरीज रिलीज होईल. मराठी वेब सिरीज आहे एवढं सांगू शकतो मी. आणि छान भूमिका आहे, सगळ्याच म्हणजे खूप गोष्ट छान आहे, इतर कलाकार वगैरे खूप छान आहे. त्याचं शूटिंग आमचं चालू आहे सध्या. एक थोडंसं राहिलेलं आहे, एक साधारण 4-5 दिवसांचं शूट आमचं अजून बाकी आहे. या पावसामुळे जरा थांबलेलं आहे. आता पाऊस जर आम्हाला साथ देईल, पटकन आम्ही ते उरकून टाकू आणि येत्या ऑगस्टमध्ये ते रिलीज होईल. शुभेच्छा त्यासाठी. थँक्यू सो मच. तुम्ही आतापर्यंत खूप छान छान भूमिका साकारल्यात, प्रमुख कलाकार म्हणून साकारल्यात. त्यातली तुमची लक्षात राहिलेली भूमिका कोणती? लक्षात राहिलेली आता हल्ली केलेली नवागडी नवराज्यमधला राघव. हां, ती भूमिका मला आवडली. काय स्पेशल होतं त्यात? स्पेशल म्हणजे एकतर मी तो नाही आहे, राघव आणि माझ्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तसं नेतोजी पालकर आणि माझ्यामध्ये पण जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे ते तर मोठे महाराजांचे शिलेदार, आणि ती भूमिका आपण साकारणार वगैरे. तर कॉन्ट्रास्ट भूमिका जेव्हा साकारतो ना, ते चॅलेंजिंग असतं आणि स्वतःसाठी सरप्रायझिंग फॅक्टर्स खूप असतात त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एक नेतोजी पालकर ही भूमिका मला फार आवडते, जी साकारली. त्याच्यामागे श्रेय पण अर्थात आमचे रायटर्स, दिग्दर्शक आणि सहकलाकार, आमचे DOP या सगळ्यांनाच जातं. तसंच राघवच्या बाबतीत पण आहे, त्या सगळ्यांना. कारण राघव भूमिका ही ज्यांनी लिहिली म्हणजे त्या संपूर्ण टीमने, आणि त्याचे डायलॉग्स आणि अर्थात आमचा दिग्दर्शक आणि प्रेझेंटर, चॅनल, खूप छान वाटलं ती भूमिका साकारताना, मजा यायची. तुम्हाला गाण्याची आवड आहे? अरे, मी ऐकलं 1-2 ठिकाणी तुम्ही गाणं गाताय. गाणं गातं म्हणजे असं कसं आहे, बाथरूम सिंगर म्हणतो ना तसंच. गाणं म्हणजे कसं माहिती आहे का, ते आमच्या घरात जरा ते गाण्याचं वातावरण आहे. म्हणजे माझे मामा, बरं, हे कोणी असं प्रोफेशनल सिंगर कोणीच नाही आहेत, पण गुणगुण गाण्याची आवड, जुन्या गाण्यांची आवड, 30 गाणी परत परत ऐकत राहणं, त्याच्यामध्ये गुणगुण जाणं, हा एक प्रकार आहे आमच्या घरामध्ये. आणि म्हणजे सांगायचं झालं ना तर मला बऱ्याचशा संगीतकारांची ओळख करून दिली ती मला 3 मामा आहेत. आणि 3ही मामा आणि माझी आई हे ते खरं तर 7 भावंड, पण हे 4 जण खास करून, माझी आई आणि 3 मामा, हे संगीताचे प्रचंड चाहते. भयानक. म्हणजे संगीतकारांपासून सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती आहे की अमुक अमुक गाणं कुठल्या संगीतकाराचं आहे, कोणी गायलं आहे, इथपासून ते अगदी आत्तापर्यंत. अभिनय क्षेत्रात नसते तर? मी अभिनय क्षेत्रात नसतो तर मी कुठल्या तरी फोर्समध्ये असतो. पोलीस फोर्स असेल, मी नेव्ही किंवा एअरफोर्स किंवा आर्मी किंवा पोलीस फोर्स, त्या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं अशी तिची फार इच्छा राहिली आहे. मध्यंतरी तिने मी प्रयत्न खूप केला होता नेव्हीमध्ये मला पाठवण्यासाठी, खूप तिच्या पद्धतीने मला पुश करण्याचा प्रयत्न केला नेव्हीमध्ये, पण मी जरा घाबरत होतो. नेव्हीमध्ये कसं जायचं, बापरे, नेव्हीमध्ये मला तर पोहता पण येत नाही, इथंपासून सगळी भीती ना सगळी. आणि म्हटलं मला तर अभिनेता व्हायचं, मग तिकडे जहाजावर असणार, मग मी कसं करणार वगैरे, हे असं काही गोष्टी होत. जर माझ्या डोक्यामध्ये अभिनेता होणं ही गोष्ट फिक्स नसती तर मी अशाच कुठल्या तरी एका फोर्समध्ये नक्कीच असतो. सिनेमा की मालिका? सिनेमा. रंगमंच की शूटिंग? शूटिंग. गंभीर भूमिका की विनोदी? दोन्ही. गंभीर करत आलोय, विनोदी अजून आली नाही वाटायला, करू. रील्स की संध्याकाळचा चहा? संध्याकाळचा चहा. बायोपिक करायची असेल तर शिवाजी महाराज की बाबा आमटे? मी बाबा आमटे करेन, कारण महाराजांची भूमिका साधी सोपी नाहीये. अरे, आउटडोर शूट की AC मधलं शूट आवडतं?
आउटडोर जास्त मजा येते. व्हेज की नॉन व्हेज? नॉनव्हेज. आवडता पदार्थ? चिकन रस्सा, तांदळाची भाकरी. आवडतं ठिकाण? रत्नागिरी, कोकण. तुमचा आवडता अभिनेता? मराठीमध्ये निळूभाऊ फुले मला प्रचंड आवडतात. आवडते अभिनेत्री? श्रीदेवी आणि स्मिता पाटील. वीणा जामकर मला फार आवडते. कोणती भूमिका करायला आवडेल, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह? ज्या भूमिकेचा जोर जास्त आहे, मग ती पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असेल तरी सुद्धा आवडेल करायला. आवडता डायरेक्टर? राज कपूर. आवडता जॉनर? आवडता जॉनर असं नाही, सगळ्याच पद्धतीचे. आवडतं पुस्तक? आवडतं पुस्तक डॉक्टर श्रीराम लागूंचं लमाण पुस्तक मला फार आवडतं. वाव, खरंच छान आहे ते. आवडतं गाणं? आवडतं गाणं कितीतरी गाणी आहेत, बापरे. हां, हे गाणं मला फार आवडतं. सरणार कधी रण, लताबाईंनी गायलेलं, फार अवघड गाणं आहे. सरणार कधी रण प्रभू तरी हे कुठवर साहो घाव शिरी सरणार कधी रण. हिम्मत केली, माफ करा. हे गाणं गाण्याची हिम्मत करावी मी. खूप छान. एखादी भूमिका घेताना तुम्ही नक्की कशाचा विचार करता? एक तर माझ्या शरीराला ते साजेसं आहे की नाही, हा पहिला प्रश्न असतो. मी आता माझी 5 फूट 11 इंच माझी उंची आहे, मी असा दिसतो, मग मला ते साजेसं म्हणजे करू शकतो का मी, हा पहिला प्रश्न असतो. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये खूप सारे असे चॅलेंजिंग गोष्टी असतात, काही कॉर्नर्स असतात, ते लक्षात घेतले म्हणजे त्याच्यामध्ये एक पट्टी नसेल, एक मोनोटोनस काही नसेल, विविधता असेल तर नक्कीच ते स्वीकारतो. मग ती भूमिका हिरोची नसेल, जसं आता खरं तर जय भवानी जय शिवाजीमध्ये महाराज हिरो, पण त्याच्यामध्ये विविधता खूप होती, ते करताना मजा आली. तर तेच एखादं कॅरेक्टर आलं तर विविधता काय आहे, चॅलेंजिंग काय आहे आणि आपल्यासाठी सरप्रायझिंग काय आहे ते बघतो. तुमच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांना हेच सांगणं आहे की तुमचं प्रेम मला कायम, म्हणजे इतकी वर्ष झाले, मधल्या काळामध्ये गैरहजर होतो पडद्यावर, पण गैरहजर म्हणजे कसं काम चालू होतं ते पडद्यावर नाही आलं, पण तरी देखील प्रेक्षकांना तुम्ही मला लक्षात ठेवलं ते कलाकार म्हणून. आणि बऱ्याच वर्षानंतर मी नवागडी नवराज्य ही मालिका जेव्हा केली तेव्हा तुम्ही आठवणीत ठेवून माझं स्वागत केलं. आता परत नवीन एक वेब सिरीज घेऊन येत आहे किंवा अजून इतर बरेचसे प्रोजेक्ट्स मी घेऊन येत आहे, तर तुमचं हे प्रेम आणि हा लढीवाळ हा कायम असू द्या, हीच माझी इच्छा आहे. आणि तुमच्या करमणुकीसाठी एक कलाकार म्हणून मला जे म्हणून करता येईल, जे तुम्हाला आवडेल ते नक्कीच मी करत राहीन. आणि प्रयत्न हाच असेल की जे करेन त्याचं सादरीकरण मी माझ्याकडून एक खूप छान असेल की तुम्हाला ते नक्कीच आवडेल. खूप छान गप्पा मारल्यात तुम्ही. छान वैशाली, ते मला फार आवडलं. छान गप्पा, तुम्ही प्रश्न पण छान विचारले, छान वाटलं. आणि ह्या गप्पा वाटल्या, प्रश्न उत्तरे नाही वाटली. पुन्हा तुमच्या नवीन प्रोजेक्ट बरोबर भेटणारच आहोत आपण. हो, अर्थातच, तेव्हा नक्की आवर्जून भेटू. तुम्ही मला वेळ दिलात, प्रेक्षकांना तुम्हाला ऐकायची संधी दिली, त्याबद्दल मनापासून आभार. आभार तुमचे, आभार प्रेक्षकांचे खूप. थँक्यू सो मच.